सुप्रभात मित्रांनो, आज मी तुम्हाला नेणार आहे माझ्या रोजच्या प्रवासाला. चला तर मग निघूयात रोजच्या प्रवासाला. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. याचं नाव आहे राईड योगी. तर आजचा प्रवास आहे असा आहे की आज आहे शुक्रवार, ऑफिसला निघालो आहे नालासोपारा ते लोहपर्यंत. सध्या मी बाईकवर आहे. मी माझ्या घरापासून नालासोपारा स्टेशनपर्यंत बाईक घेऊन जातो आणि मग पुढे लोकलनी ट्रॅव्हल करतो. तिला म्हटलं जातं मुंबईची लाईफलाईन. आजचा प्रवास माझ्यासोबत तुम्ही पण अनुभवा. काही प्रवास नाही तर काही ही एक मोठी कसरत आहे, कारण नालासोपारून गाडी पकडून लोहपर्यंतला डेली प्रवास करणं डिफिकल्ट झालं. जी नालासोपारची गर्दी आहे ना, भन्नाट आहे. नालासोपारात गाडीत चढणं म्हणजे एखादं युद्ध जिंकण्यासारखंच आहे. बघूया आज सीट मिळते की उभं राहून जावं लागतंय. तर आता मी मेन स्टेशन रोडला लागलोय. हा समोर स्टेशन रोड आहे, तिकडे मी चाललोय. मागच्या साईड पूर्ण बीच वगैरे जातं. समोर स्टेशन आहे. स्टेशनला पोहोचलो. मी इथे लेफ्ट साईडला इथं म्हणजे पार्किंग आहे, इथे पे अँड पार्क करतो. इथं पहिला गाडी पार्क करतो. रिसिप्ट वगैरे घेतले, गाडीची पार्किंगची एक स्लिप वगैरे मिळते, तर स्लिप घेऊन निघालोय. आज मी पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय करणार आहे पब्लिक प्लेसमध्ये. कधी केला नव्हता, पहिल्यांदा करतोय, कारण मी मोटो ब्लॉगला माझा मेन कंटेंट आहे. तर मी आता हा एक ब्लॉग शूट करतो. नालासोपारा ते लोहपर्यंत जाणं हा एक मोठा स्वतःमध्ये टास्क आहे. तो टास्क मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझा. मी कशी ट्रॅव्हलिंग करतो, किंवा जे नालासोपाऱ्यामधून जी गाड्यांची गर्दी आहे ती गर्दी पण तुम्हाला बघायला मिळेल. वेस्टवरून पहिला ब्रिज. कोणती गेली? स्टेशनला पोचलो. आपली गाडी यायला 2 ते 3 मिनटं दाखवते. 4 मिनटं दाखवते. 4 मिनटं 2 मिनटामध्ये गाडी येऊ शकते. लोकल पण पब्लिक आहे. शूट करतो तुम्हाला. मी गर्दी दाखवतो. नालासोपारा स्टेशन जी चर्चगेट ट्रेन आहे त्या ट्रेनची गर्दी दाखवतो. लिटरली बघा, एकमेकाला ढकलत आहेत लिटरली. आणि इकडे जर रिटर्नसाठी गर्दी आहे. आता बघा, लिटरली लोकांना लटकून चालले आहेत. मला एक दाखवायला भेटत बघा. माझी गाडी येते. पाहिलं ना किती गर्दी होती. लोक आपल्या जीवाची पर्वा सुद्धा करत नाहीत. प्लॅटफॉर्मला इतकी गर्दी आहे त्यामुळे कॅमेरा स्ट्रेट धरता येत नाही आहे. कोणच नाही आज. ट्रेनमध्ये चढलो, परंतु सीट नाही मिळाली बसायला. आता स्टँडिंगने प्रवास करावा लागेल, पण काही काळजी नाही. आपला ग्रुप आहे सोबत, एक ना एक तरी सीट मिळून जाईल.
नाही नाही, दुपारची मला नाही माहिती, सकाळची 4ची आहे. बोल 4 वाजताची आहे. ही डायरेक्ट इथून येते परत वरून. काहीतरी बोला. काय बोलायचं, काय बोलण्यासारखं काय नाही आहे इकडे. अरे माहीत मस्त आहे. हिरवा ही आहे भाईंदरची खाडी, जे नायगाव आणि भाईंदरमध्ये असलेले एक विशाल खाडी आहे. दृश्य तुम्ही पाहू शकता. आय थिंक मध्ये एक टप्पू दिसतोय जिथे पाणी नाही आहे, पण हवा पूर्ण दलदलीचा असू शकतो. आणि मी आता दादर स्टेशनला उतरलो. ज्या गाडीने मी डेली प्रवास करतो, विरार ते दादर फास्ट असते. विरार ते दादर, दादरवरून मला चेंज करायचं, दुसरी गाडी पकडून जायचं. माझा थिएटर दादर आणि मी आता दादरवरून स्लो ट्रेन पकडतो, जेणेकरून ती लोअर स्टेशनला थांबेल. समोर जी काचाची बिल्डिंग दिसते तिथे, आणि हे लोअर स्टेशन आहे. लोअर स्टेशनला पोचलो. तर मी लोअर स्टेशनला उतरलो आणि आता वापस पोचलो. तर कसा वाटला प्रवासाचा माझ्यासोबतचा? आला सुपारा टू लोअर, साधारणतः 1.5 तासाचा प्रवास आहे. 1.5 ते 2 तासाचा प्रवास आहे. तुम्ही सुद्धा डेली असा एवढा लांबचा प्रवास करता की नाही, ह्याचं एकदा मला कमेंटमध्ये सांगा. आता जे कामावर जाणार ते रात्री डायरेक्ट बाहेर पडणार. वाजले आत्ता 10, पावणे 10 झाले. रात्री 8-8:30 होतीलच. तर आपण भेटत नवीन एका ब्लॉगमध्ये. चलो, आजचा दिवस चालू होतो. शुक्रवार आहे, उद्या सॅटर्डे संडे सुट्टी असेल. उद्या आपण मोठ्या ब्लॉगमध्ये भेटूयात.